हॅलो. म्हणजे असं की काय सोडतात. हां, मग तुला जेव्हा भूक लागली, जर मी समज तिकडं ब्लिंकिट केलं तुझ्या ॲड्रेसवरती, सो तुला घ्यायला काय प्रॉब्लेम? एकतर तू तुझं फॅम पे पण चालू केलं, ट्रान्झॅक्शन होत नाहीत तुला. हे बघ, फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह ना, रिस्पॉन्सिबल असेल की या एजमध्ये एवढं काय आहे, जरा असा पालिशपणा असतो. ठीक आहे, ते ठीक आहे, मस्ती असते, डबल माइंड, आपण जरा जास्तच बोलतो. नाही म्हणजे मीच ते ते पण माझ्यावर घेतो. लेन काय जे आहे ते आहे. बट बघ, तू मला सांगितलं की तुला पिरियड झालेत, सो मी काय तुला पॅम्पर वगैरे करू शकतो, तुझं ऐकल वगैरे ते सगळं ऑनलाईन ना. पण खरं तर ते फिजिकल पेन आहे, आणि ते फिजिकलच नाही का, म्हणजे असं तुला असं बॅक रब केलं जर जास्तच दुखतंय तर, किंवा काय हॉट वॉटर बॅग किंवा काय पोट वगैरे शेकून दिलं, त्याच्याने जरा बरं वाटेल. बट मी ते नाही करू शकत, कारण की ते पॉसिबल नाही आहे. मला तिकडे यावं लागेल, तिकडे येणं काय होणार नाही. आलो तरी ते तुझे घरचे मला आत तरी येऊ देतील का? सो त्यामुळं म्हणतो आहे, ॲटलिस्ट मी जरा चॉकलेटसाठी जरी पैसे पाठवू शकतो. ॲग्री करते ना तुम्ही? ॲटलिस्ट एवढं तरी. म्हणून ते फॅम पे लवकरच्या लवकर चालू करा. काय नाही, फक्त तुला इथं तुझा नंबर टाकायचा आहे, OTP टाकायचा आहे, SMS सेंड होईल, व्हेरीफाय होईल, झालं. काय नाही. आणि हे फालतू प्रश्न काढा तुझ्या डोक्यातून की तुझा मी जास्त खर्च करवते, असं तसं. अरे एकुलती एक आहे, एकीवर नाही उडवणार तर मग कशावरती उडवणार? आणि फक्त तुझ्यावर थोडी, मी माझ्यावरती पण मजबूत खर्च करतो. आता जस्ट आता बघ, फेअरवेलची पार्टी होती, चिनूला ब्लेझर घ्यायचं होतं, घेतलं त्याला 4000चा ब्लेझर घेतला. उगाचच ते मम्मीला त्रास दिलेला मला आवडत नाही. ठीक आहे, मम्मी पहिल्यासारखं बोलत नाही माझ्यासोबत, पप्पा पण नाही बोलत, पण मम्मीला माहिती की मी तुझ्यासोबत बोलतो आहे. आत्ता पण तिने बघितलं की व्हिडिओ कॉलवरती बोलतो आहे. ते पण तुला समजून घेतात, पण तू नाही का तुझी ओव्हर थिंकिंगला नाही का जिंकू देते. लाईक मी कंट्रोल नाही करत तुला, तुझी ओव्हर थिंकिंग कंट्रोल करते. तुला जे काय गोष्ट हवे पण असतात ना, म्हणजे जे तू करू शकते, जे तुला पाहिजे, ते ओव्हर थिंकिंगमुळं काय होतं, नको सोड जाऊ दे, गिव अप करते. समजतंय का? एवढं समजून सांगतोय मी. आता प्रश्न पडला असेल, अरे हा किती मॅच्युअर आहे आणि मी किती छोटी आहे. छोटी नाही आहे तू, दाखव मग जरा, बघू किती मोठी झाली. लय ऊन आहे यार, खाली बसतो. बघू ना किती मोठी झाली तू. इयरिंग्स चांगले आहेत तुझे. वरती कशाचा बॉक्स आहे? मॉनिटरचा आहे का टी व्हीचा आहे? अच्छा.
अरे बघू तर दे यार. एवढे दिवस कसं राहिली ग तू? खूप मिस करत असशील ना. मी तर खूप केलं. मला माहिती आहे तू इकडं पण नाहीच बोलणार आहे. कॅमेरा बंद झाला. ओय काय चालू आहे? तुला माझ्यात काय दिसलं का? तू मला नेहमी विचारते, मी नेहमी आन्सर करतो. काय दिसलं? राग दिसला, पॉझिटिव्हनेस दिसलं, काय दिसलं काय? कारण की बघ 2 वर्ष मी मास्कमध्येच होतो, कोणी काय मला बघितलं नाही. आणि 24/7 कपडे घालून राहतो, सो ते पण नाही बघितलेले. काय बघितलं काय? नेचर, हाऊ आय ट्रीट यू, टॉक्स, जसं आपण बोलतो. तूच विचार कर ना, आपण 9th मध्ये कसं बोलायचो, एनिमीज होतो लिटरली, एकमेकांचा जीव घ्यायला पण मागं पुढं नव्हतो बघणार. आणि आता कालची चॅट्स बघ एकदा स्क्रोल करून तिथपर्यंत आलोय. किती मोठी जर्नी. अजून खूप मोठी आहे. तुझ्या चेहऱ्यावरती रिंकल्स पडणार, माझ्या चेहऱ्यावरती रिंकल्स पडणार, पण मी तुला आत्ता ज्या एजची आहे ना, लाईक 16-17, तू मला तशीच दिसणार आहे तेव्हा पण. सो हे डायट, वजन वाढलं, कमी झालं, खा काय खायचं आहे तुला, पी काय प्यायचं आहे तुला, आणि नाही म्हणे. अरे थांब, मला फोन करू दे. तुला ॲड करू का? थोडा वेळ थांबतो, बिझी आहे का बघू दे पहिले. ब्लॉक केलं काय? अरे याला लगेच राग येतो माहिती का? अरे व्हिडिओ कॉलवर आहे, ॲड करू का तुला? बोल. अच्छा ठीक आहे, बोला आता काय झालं. सॉरी. अरे सांग ना. आणू ना मग नंतर. आज तू आदर आली आलंय का? आडे आज तू आलताच आग्न बघ, असं का असतंय ग? आडा आकाच आहे बघ. आज तू माझा आजचा पू. तू ठीक आहे, चल ठेवतो मग, बाय. तुला काही समजलं मी तुषारसोबत काय बोललो? हां थोड्या वेळाने. पहिले हिला खाऊ दे, नंतर जेवतो. हां मी तुषारला बोलत होतो की त्याची मम्मी आली, त्याच्या पप्पाने आणले, गाडी लावतात ते. ती तुषारने लँग्वेज शिकवलेली, कोडवर्ड लँग्वेज आहे ती.
ती फक्त मला, तुषारला आणि काय सिलेक्टिव्ह फ्रेंड्सला आहे ती. जास्त नाही, 4-5च असेल आम्ही. आणि त्या लँग्वेजचं नाव ठेवले मतेनगर. तिनेच ठेवलं आहे. त्याला मी शिवी पण दिली मराठीमध्येच, पण आमच्या लँग्वेजमध्ये. बघ मी लँग्वेज लवकर शिकतो. मला लवकर उर्दू शिकव. मला उर्दूमध्ये प्रपोज करायचं आहे. आता साधासुद्धा प्रपोज नाही, डायरेक्ट मॅरेज प्रपोजल आहे बाबा. हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे निब्बा निब्बी आता मला नको आहे. मला डायरेक्ट बायको पाहिजे, बाकी काही नाही. हां, बायकोच आहेस तू, फक्त लग्न नाही झालेले. तुला वाटतंय मी खोटं बोलतोय, पकवतोय, चेंज करणं माझं डिसिजन नंतर असं तसं, किंवा जरी आपण सोबत नसलो तर माझे घरचे दुसरीकडं बघतील. त्या घरच्यांना घालून टाकेल मी. पहिलं सांगितलेलं आहे त्यांना. मला काय बोलत नाही आता ते तुझ्याबद्दल काय. जेव्हा ते बोलले ना त्याला तेव्हाच थांबवलेलं आहे. म्हणजे काय, तेव्हाच थांबवलं ना, ते मला ताणे मारत असते किंवा काय बोलले असते आणि ते मला सहन नाही होत. तुझ्यावरती बोलायचं तुला पण हक्क नाही, फक्त मीच बोलणार. आणि तुला माहिती आहे मी ऐकून घेणारा नाही आहे. हां मग आलो. काय बोलते? हां, बल्लूसोबत बोलत आहे. नाही. ते बल्लूला त्या विनायकने फोन केला, तर विनायकचा फोन आला की बल्लूने मला फोन केला, असलीच माझा फोन उचलत नाही. मला केला होता मी, तू जेव्हा ऑनलाईन पेमेंट करत होती तेव्हा माझ्या मोबाईलवर आला होता, मी कट केला. आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कुणाशी बोलत आहे. अरे यो एक भाई, मला पप्पाला कॉल करायचा आहे. थांब 2 मिनिट लगेच करतो. हॅलो काडापिंड, खंडुडॉन, फिल्डिंग सेट, आई साहेब, माताश्री, काळी महिन्यात दिसतेस ग तू, बोल. अरे तुझ्या वहिनीसोबत बोलतोय. तुझ्या वहिनीसोबत बोलतोय. अरे तुझ्या बहिणीसोबत बोलतोय. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय. तुझ्या बहिणीसोबत बोलतोय. थांब करतो तुला नंतर, मम्मीला पप्पाला फोन करायचा आहे. हा ना, बरं ठीक आहे. क्रिकेटची गेम खेळ जा तोपर्यंत. मामा जर ही पण कुठं गायब झाली. मामा बेडवर ठेवलाय फोन. अरे ही इकडे गेली, दुसऱ्या घरात गेलेली आणि मी तिला माझ्या घरात शोधतो. बेडवर फोन ठेवलाय, बेडवर तुला ठेवायचंय. फ्लर्टिंग स्किल्स ॲट पीक. तुला तर तिकडं पण ठेवायचंय. तू नाही पण नाही बोलत आहे बघ, फक्त ऐकून घेते वा. जस्ट मला राग येईल म्हणून काय बोलत नाही. हाऊ स्वीट ना. कंटाळा आला, कंटाळा आला. मी फोन ठेवला पण घरी. कंटाळा आला, बोर होती. चॅट्सवरती जास्त मजा नाहीत, मला कॉलवरती जास्त मजा येते. कारण की काय, चॅटवरती ना जास्त इमोजी नाही आहेत जसं फील करतोय. हाय टोन, लो टोन, रोल पे वगैरे टाईप करता नाहीत काय. त्या चष्म्याने मला चिडवू नको, मी खरंच बोलतोय. तुझा गळा मला आवडत नाही, म्हणजे असं मोकळा आवडत नाही, काहीतरी बांधावं लागेल. वेट वेट.
फक्त मला 3 वेळा कबुले कबुले बोललं तर आपलं लग्न होऊन जाईल. आणि 3 वेळा काय बोलायचं असतं कबुले कबुले? तो एक स्टँडअप कॉमेडी मुनावर फारुकी, त्यांनी मीम बनवलंय की तो त्याच्या काकाला विचारतो कबुले 3 का बोलतात, तर तो कि औरतों को एक बार में समझा. मग तो सगळं त्याच्या चाचीला जाऊन म्हणतो की चाचा की औरत को जिसने आती चित्रा म्हणते क्या बोलला. मग ते प्रूव्ह झालं. तुला पण तसंच वाटते मला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही, ऐकत नाही तू, म्हणून ते तुमच्यासाठीच आहे. किती वेळा बोललोय तू माझी 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 माझी, किती वेळा मोजायला गेलो ना, मोजायला किती 18 वर्षामध्ये मी एवढं नाही बोललो जेवढं तुला बोललो. तरी अजून तुझे पल्ली पडतं का? त्याला लांब कर. हे बघ तुला बोललो ना, 3-4 वेळा बोलून झाले, त्याला लांब कर लांब कर, नाही ऐकत. मला राग येतो हा. बघ तो तर नॉन लिव्हिंग थिंग आहे. लिव्हिंग थिंग तुझ्या बाजूला पण बसला ना, मग बघ. काय करशील? तुला माहिती मी काय करतो. बॅटल फील्डमध्ये भेट, जिथे तू आहे ना तेच बॅटल फील्ड आहे आपलं, जंग के मैदान. तुझ्याकडे तर शिल्ड पण नाही, माझ्याकडे तरी तलवार आहे. हो की नाही? हेअरफॉल होतो तुला, मला पण नाही का? मला नाही, थोडंफार ठीक आहे. जेव्हापासून मी माझं रुटीन फॉलो करतो तेव्हापासून नाही. जास्त स्ट्रेस नाही घ्यायचं ग, बाकी काही नाही. जे होईल ते होईल, होणारच आहे. जसं आपलं सगळं काय होणार आहे, होत राहतंय. तुम्ही कधी इमॅजिन केलं तर जस्ट हे बघ, इमॅजिन जेव्हा फोन वगैरे गेला वॉटेवर, काय झालं काय नाही ते मला ऐकायचं नाही. तेच ते इम्पॉर्टंट आहे. त्या दिवसानंतर तुला असं वाटलं का की परत तुझ्याकडं फोन येईल आणि आपण असं व्हिडिओ कॉलवरती बोलू? कुठे गेली? ओय 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 ओय. त्याला साईडला कर. येडीच आहे ना गुरुवा, मग मी घाणचाळी करल. तुला तेच हवं असेल तर मग बघ. कन्सेंट नाही घेणार हं? पहिलंच बोलतोय, धमकी आता येईल. एक कन्सेंट ऑलरेडी भेटलेलं आहे मला की जोरात करू शकतो. ह्याचा मित्र असाच आहे, ह्यांना डान्स करता येत नाही आणि मित्राच्या लग्नात डान्स करतो ते म्हटलं. मी म्हटलं जर दाखवा मला कसे डान्स करतो. तर आम्हाला डान्स दाखवला. इतकं घाल तुम्ही तुम्हाला दोघांना मारलं ना कोणी डान्स मध्ये येऊन दाखवलं. सोफिया आणि दोघे असेच आहेत. थोडा दाबील ना ग तुला कमरेकडून.
ओढत जाईल जवळ एवढं, समोरचं ऑटोमॅटिक दाबलं जाईल माझ्या चेस्टनी. आय विल प्रेस युअर बॉडी अगेन्स्ट माइन. सगळं काय होईल मग ॲट द सेम टाईम. खालून टॉचणार पण, किस पण, हग पण. ऑलराऊंडर आहे ना. मला प्रोसेस आणि अँगल दोन्ही माहिती आहे. फक्त ब्लशच करत राहणार आहे का आता, आणि सगळं माझं भाषण ऐकत बसणार आहे. भाषण देते तुला असं वाटतंय का? चांगलं आहे यार. तरी मी एवढं कोणासोबत बोलत नाही, तुझ्यासोबतच बोलतो मी. म्हणजे यू कॅन से दॅट आय एम यॅपिंग जस्ट ब्लॅ 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 ब्लॅ, आणि तू एक ऐकणार आहे. तो टेडीमध्ये आणती मधीच, तो चष्मामध्ये आणती. आपल्या दोघांमध्ये काही नको मला मध्ये. होय, व्ह्यू दाखव. व्ह्यू आता, व्ह्यू बास झाला. आता व्ह्यू दाखव. आता ॲक्टिंग नको करू. आता व्ह्यू दाखव. संपला आता माझ्याकडे बोलणं. तू काय बोलत नाही. ऑनलाईनमध्ये तेच असतं ना. मी तरी बाहेर एवढं काहीतरी बोलतोय, नाहीतर दुसरे लोक टॉक 10%, 90% जे भी दिखावणार. दाखवले तर आहे का तुम्ही? परत दाखवायला काय होतं तुला? मी फोनला काय नाही करत हा, पहिलेच बोलतोय. येडी. तुझा नेबर असतो ना मी, आई शपथ. मग माझ्या ब्लिंकिटच्या ऑर्डर हिस्ट्रीमध्ये फक्त एकच प्रोडक्ट. हो ना, रोज पाइनॲपल खाणार. तू टेस्ट करणार? काय करणार टेस्ट? पाइनॲपल खाल्ल्याने ते स्वीट होतं, त्याच्यामध्ये फ्रुक्टोज असतं ना. सो तू टेस्ट करणार? स्वॉलो नाही करणार, स्पिट. थुकणार. हा, थुकणार पण नाही. घेणार. हा, आवाज नाही आला. खालीच द्यावं लागेल, जाऊ दे मग. त्या बलूनमध्येच, त्या अम्ब्रेलामध्येच राहून जाणार ते. मला माझा टँक एम्प्टी करायचा आहे. एवढे नखरे करते, माहिती आहे तुला पण हवंय ते. उगाचच तुला असं वाटतं की जर तू नाही नाही बोलली तर ते नाही काय, कशी फॉर्मॅलिटी आहे
की कोणीतरी नाही बोलायला पाहिजे, मी पण बिनलाजी झाली तर मग कसं होईल. नॅचरली जर तू असं काय बोलत असती स्टार्टिंगपासून, जर तू बिनलाजी असती तर साधारण आहे की मी पण नाही नाही बोललो असतो. आणि तुला आठवत असेल तर किसचं तू बोललेली आणि मी नाही, नको, स्वप्नात पण नाही असं बोललेलो आहे. दॅट वॉज माइन वर्ड्स. आणि तू बोलली बघू ना, मग तू म्हणली हिंमत आहे का, मग मी हिंमत दाखवण्यासाठी केलं तर ते. नाही हो, मी कधी बोलले? बोललेले तू. ते अकाउंट, ते जुनं अकाउंट होतं, ओल्ड आय डी होती ती. नाही मी नाही बोलत असं. बोललेली तू, कोणत्या तरी बेकरीपाशी बोलत होती मला. नाही होय, तुला खोटं नाही बोलत. पोनीटेल हेअरस्टाईल माहिती का तुला? पोनीटेल, पोनीटेलमध्ये नाही का पकडून असे केस पकडून डायरेक्शन देऊन स्पीड मेंटेन. इंजिनियर सोबत मी नाही का, काय म्हणतात ते, गायनोकोलॉजिस्ट म्हणतात ना त्याला, का सेक्सोलॉजिस्ट म्हणतात. गायनोकोलॉजिस्ट. ठीक आहे, जमतं म्हणजे. शेफ पण आहे मी, बघ ना, 9 महिन्यासाठी तुझं पोट भरू शकतो. जस्ट काय लागेल मला, इन्ग्रेडियंट सांगू का काय लागेल? तर नको नको सांग. ऐका, फ्रूट्सचे नाव ठेवता जरा. नाही, फ्रूट्स पण नाही. हां, परफेक्ट आहे. असं असू शकतं बघ, 2 अंडे, 1 केळ, थोडं दूध, हे पण असू शकतं. किंवा मग 2 मटके, तुझं दूध, माझं दही, आणि मग प्रोडक्ट पनीर. वाव. काही सुचले. कधी बनवायचं पनीर? आता तू नाही का, हे पनीर जेव्हा पण खाशील आणि तुझ्या समोर येईल ना, तुला माझीच आठवण येणार. जस्ट लाईक आपल्यासाठी ते मेडिसिन, पनीर, खूप सारे वर्ड्स आहेत अजून, ते मला पण नाही आठवत एवढं. मला तुझे नाही का सगळे ते दाखव ना, सगळे अजून कुठे आहे? मोल्स कुठे आहेत? सगळे दाखव. एक तर माहिती, एक आयब्रो जवळ आहे, एक नेकवर आहे, अजून कुठे आहे? सांग ना, सांग, नाही फक्त दाखव डायरेक्ट. दाखवू कशाला? दाखव ना यार. इथे आहे का? अजून कुठे? सांग ना. ते नाही दाखवत. दाखव. अरे यार, कोण आहे? मी पण इकडे एकटाच बसलोय, कोण येत नाहीये. डोर लॉक केले वरचं. दाखव. इथे आहे. ते बघितलेलं आहे मी. असे दाखवायचे मी बघितले नाहीये. बस तू बघितलं नाही. हातावर आहे.
हातावरचं पण बघितलंय. दोन्ही हातावर आहे. अजून सांग ना यार. हे बघ, असं अपॉर्च्युनिटी भेटते, चान्स भेटतो ना, तेव्हा मग नाही का ती ग्रॅब करायला लागते. समजलं? इथे आहे. अजून अजून तुला का बघायचंय? अरे बघू दे ना यार. दाखव आता, डायरेक्ट दाखव. चल, खूप झालं आता. अरे चान्स यार, कोण नाही आता, झालं आता. होय, दाखव दाखव दाखव. किती लपवणार यार, दाखव ना. अरे मीच आहे ना यार, फक्त व्हिडिओ कॉलवरती, आजूबाजूला पण कोण नाही. कधी ना कधी तर बघणारच आहे ना, दाखव. इथे आहे की मस्त नाही. तुझी प्रॉब्लेम. काढ तिचं, काढ 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 काढ, दाखव. पूर्ण थोडी काढायला सांगतोय यार, काही ना काहीतरी असेलच ना आतमध्ये फॉर प्रोटेक्शन. आहे पण नको. अरे इनू येईल आता. 2 मिनिटं नाही लागणार. हे बघ, फोन पण इथं असं खाली होतं माझ्या. हातवर काय नाही करणार मी. हो, दाखव ना, दाखव. अरे 2 मिनिटं नाही लागणार यार, जस्ट असं दाखव. जास्त वेळ मला बघायचं पण नाही. नंतर नंतर कोण ना कोण घरी असणारच. आता घरी कोण नाही. असं ना यार, काय यार? एवढे तरी आता. प्लीज ना, प्लीज प्लीज. मी भीक मागत राहणार. वर ठेव. ए गप, अरे इनू येईल आता. पहिले दाखव, मग कॉल ठेवतो. नंतर ना. पक्का आता बघू नाही बोलायचा. हे बघ, आय नो यू व्हेरी वेल. आय नो. अगं आता चान्स आहे तर आताच दाखव, नंतर मग कशाला. नंतर मग नाही दाखवायला बोलणार मी. मी नाही दाखवणार आता पण. अरे नाही. प्लीज, नो. जस्ट असं थोडं वर कर, तेवढं दाखव, खाली कर आणि मग बोल. सिट यार, तुला असं थोडी ना करायला सांगतोय मी. बोल. प्लीज ना.
कर ना यार तेवढं लवकर. इनू येईल ना. कर. होय होय लवकर खर्च. नाही हा ना नको. प्लीज. आय लव्ह यू ना. तर तर सोडून जातोय का तुला कुठं? तरी मी नाही दाखवत. दाखव मला नाही माहित काय. मग मी नाही ऐकून घेणार आज. मला काल लय दुखवलेलं आहे तू. खरं बोलतोय खोटं नाही बोलत आहे म्हणून म्हणतोय दाखव ॲटलिस्ट तेवढं तरी आज. त्यानंतर नाही बोलणार परत. हो हो शहाणं बाळ आहे माझं. मोठी आहे तू. मोठ्यासारखं वाग. दाखव ना प्लीज ना. पहिले दाखवलेलं आहे हा. पहिलंच बोलतो पण मला ते स्पेसिफिक नव्हतं दाखवलेलं तू. नाही दाखव. ठेवू का? ठेवू का? नाही मी ठेवणार. ठेवला तर बघ मी परत ऑनलाईनच नाही येणार. काय करशील? नंतर दाखवते मग. हम्म. सगळ्या गोष्टीसाठी नंतर नंतर केलं ना आता हे नाही. मी पण ओके ओके बोलतो सगळं तुझं ऐकतो तुला चॉईस देतो. आता ह्यावेळेस तरी माझं ऐक. ठेव ना, इग्नू येईल आता. मी ठेवते. मी ऑनलाईन नाही येणार परत. ठेव ना यार. मी ऑनलाईन नाही येणार परत. अचानक आली ती तर मग. अरे तू लगेच कर ना. तुला कोण असं थांबायला सांगताय. नंतर बोलले ना. मग नंतर बघा मी टायमर लावून घेईल. पहिलंच बोलतोय हम्म, बघ. हम्म. टायमर लावेल आणि तेवढा वेळ तुला तसंच राहावं लागेल. पक्का. आणि बघू. बघ यार हे मग मला नाही आवडत हे. पहिले डिसाईड कर. जर आत्ता तर मग शॉर्ट पिरियडमध्ये होईल पण जर नंतर तर मग जरा ते लॉंगर ड्युरेशनसाठी होईल आणि मी एक्स्ट्रा पेनल्टी पण लावल. नंतर बघू. आता ठेव. मी ऑनलाईन नाही येणार परत. ठेव ना. ठीक आहे बाय. अरे बोल मग एक एक बोल. फर्स्ट कंडिशन और सेकंड कंडिशन. पक्का.
स्टेटसला ठेवली बघ. बघ ना बघ ना आपण तर सांग बघ ना बघ ना बघ ना स्टेटसवर ठेवले बघ ना. बघते लवकर फादर. अय बघ ना. आता बघ दुसरं बघ मॅडमचं. बघितलं. आता तिसरं बघ. हा फोटो ठेवला पोरीचा. आता चौथं बघ. आता हे तर बघशीलच तू. पोरांचा धिंगाणा बघ. बघ ना. हिने बघ स्टेटसला ठेवलं. भूक लागली देतो. आज का उशिरा सोडलं. उशिरा आला म्हणा. नाही मी टाकले गाणे ते. त्याला ते व्हिडिओ नव्हते पाठवले. फोटोज पाठवले. त्याला पाठव म्हणलं. ते सोमलक्ष्मी दिलं. पाठवलं. भाषा तुला वाढू का रे? असलं तुला वाढू हो का?